वृषभ लग्नाच्या जातकांनो नमस्कार. मी सुधाकर कुलकर्णी. आज वृषभ लग्नात कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे 3 चरण, रोहिणी नक्षत्राचे 4 चरण व मृग नक्षत्रातले पहिले 2 चरण यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्यासाठी मी आज शनी, मंगळ, केतू, गुरु, रवी, राहू यांचे फलित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या 4 ग्रहांचे योग तुमच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या घडामोडी घडवणार आहेत. ह्या व्हिडिओत आपण संपूर्ण विश्लेषण ते बघणार आहोत. वृषभ लग्नासाठी मीन रास म्हणजे लाभ भावात येते. इथं सध्या शनी वक्री आहे. वक्री शनी गेल्या कर्मांचं, आपण केलेल्या चांगल्या वाईट या सर्व कामांचं ऑडिट करणार आहे. काही वेळा तो अडथळे निर्माण करेल. योग्य नियोजन असलं आपलं तर आपल्या कार्यास चालना पण देईल, त्याचा आपल्याला लाभही देईल. शनी महाराजांना 3 दृष्टी आहेत. स्वस्थानापासून 3री दृष्टी वृषभ राशीवर म्हणजेच लग्नस्थानावर आहे. ही दृष्टी शरीर, मन, स्वतःचं वागणं यावर खोल परिणाम घडवून आणते. 7म दृष्टी कन्या राशीवर म्हणजेच पंचम भावावर आहे. बुद्धिमत्ता, संतती व प्रेमसंबंध यावर विचार करावयास लावला जातो. 10म दृष्टी धनु आणि 8म भाव. दीर्घकालीन बदल संभवतात, मानसिक व शारीरिक दोन्ही प्रकारे. हा शनी परीक्षा घेण्याचा काळ घेत आहे. नंतर आपल्या सासरचा वारसा, कारण हे सप्तमाचं धनस्थान आहे, त्यामुळे संपत्तीचा विषय सासूरवाडीच्या ह्यावरती सुद्धा काहीतरी गोष्टी घडण्याची शक्यता आहे. शनी, मंगळ आणि केतू. शनी मंगळ समसप्तक. मूळ अर्थ शनी काय आहे? शिस्त, कर्मफल, विलंब, संयम आणि शारीरिक श्रम, तसेच आपल्या आयुष्यातील परीक्षा हे शनीचं कारकत्व येतं. मंगळ ऊर्जेचा, व्यक्तीमधील साहस, वृषभ व्यक्तींची आक्रमकता, जलद निर्णय घेण्याची क्षमता, शारीरिक सामर्थ्य ह्या गोष्टीवरती हे 2 समसप्तक म्हणजे 180 अंशाच्या संबंधात असलेले ग्रह हे परस्पर विरोधी दृष्टी आहे. यामुळे काय होणार आहे? संघर्ष, संयम यांच्यात एकदम टोकाची लढत होईल. मानसिक आणि शारीरिक दोन्ही तणाव भरपूर होतील. निर्णय क्षमतेवरती परिणाम होईल. म्हणजे काय होईल? कमी होईल निर्णय क्षमता. निर्णय घेण्यामध्ये गडबड होते किंवा अतिघाईमध्ये निर्णय घेऊन अचानक बदल घडवतात. गुरु आणि शनी यांचं केंद्र. शनी लाभस्थानात, गुरु धनस्थानात म्हणजेच कुटुंबस्थानात आहे. त्यामुळे धन आणि मोक्ष यामध्ये ताण निर्माण होईल. समाजासाठी काम करण्याची संधी राहील, परंतु मानसिक थकवा, चिक्कार होईल. राहू आणि शनी एकमेकांच्या व्यय आणि लाभस्थानात असल्यामुळे लाभ आणि खर्च यामध्ये असंतुलन निर्माण करेल. काही अज्ञात खर्च किंवा चोरीचे योग, पण आध्यात्मिक जागृती देखील होईल. रवी शनी नवपंचम योगामध्ये कर्क आणि मीन राशीत 16 ऑगस्टपर्यंत आहेत. त्यानंतर रवी शनी षडाष्टक योगात, तर गुरु केतू बरोबर रवी सिंह, त्यामुळे वडिलांशी संबंध तणावपूर्ण. सत्ता, नेतृत्व यामध्ये संघर्ष राहील. मात्र वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्याची संधी देखील उपलब्ध होईल. शरीर थकेल. सांधेदुखीची शक्यता. मेंदूशी संबंधित असंतुलन, मेंदूवरती ताण पडण्याची शक्यता. अपचन, मनामध्ये शंखेखोर वृत्ती होईल. आपण करतोय
ते बरोबर आहे की नाही, आपल्याला मिळालेला सल्ला बरोबर आहे की नाही, ह्याचा आत्मविश्वास नसणे म्हणजेच आत्मविश्वास घटण्याची पण चिन्ह आहेत. स्वतःबरोबर संवाद जास्तीत जास्त साधला जाईल. व्यवसाय आणि उत्पन्न यामध्ये जुनं व्यावसायिक संबंध मात्र तुटू शकतं. नवीन संधी मिळतील, पण त्यासाठी संयम ठेवणं आवश्यक राहील. सरकारी योजना किंवा बँकिंग क्षेत्र, IT क्षेत्र, अध्यापन क्षेत्रात यश संभवत आहे. संपत्ती व मालमत्ता काही लाभकारक संधी पण निर्माण होतील, पण चुकीचे निर्णय टाळावेत. निर्णय घेताना सल्ला मसलतीची गरज आहे. घरासंबंधी नवे विचार होतील, परंतु अडथळ्याचं भान मात्र ठेवावं लागेल. अविवाहित आणि विवाहित दाम्पत्यासाठी अविवाहितांचे विवाहाचे योग निर्माण होत आहेत, पण विलंब मात्र होणार. विवाहित जोडप्यांमध्ये समज गैरसमज याचं वलय निर्माण होईल. त्यावर संवाद हा एकमेव उपाय राहील. कुटुंबस्थानामध्ये असल्यामुळे थोडा ताण राहील. विशेषतः भावंडांशी संबंध स्पष्ट ठेवावे लागतील. वृद्ध वडीलधाऱ्या मंडळींकडे किंवा त्यांच्या तब्येतींकडे लक्ष ठेवावं लागेल. आरोग्य स्वतःचे वातरोग उन्मळून येतील, थकवा जाणवेल, अनिद्रेचाही त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः वक्री शनी मंगळ सप्तमदृष्टीमध्ये असल्यामुळे अनिद्रा ही आहे. शनिवारी यावर उपाय: शनिवारी काळे उडीद, तेळ, निळ्या रंगाचं वस्त्र यांचं दान करा. शनईचा मंत्र ओम प्राम प्रीम प्रौ सह शनैश्चरान्मा हा 108 वेळा म्हणा. शनीची अष्टोत्तर नामावली आहे, ती म्हणा. पिंपळाच्या झाडाभोवती शनिवारी 7 प्रदक्षिणा घाला. नंतर ध्यान साधना केली तर मानसिक एकाग्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ध्यानस्थ बसण्याचा किंवा ध्यान लावण्याचा योग ध्यानाचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय रोज सकाळी 1 माळेचा जप तरी करावा. रविवारी सूर्याची उपासना करावी, म्हणजेच आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे. आर्थिक निर्णयांपूर्वी सल्ला मात्र घ्यावा. जुन्या मित्रांचंही मार्गदर्शन घ्यावं. त्या जुन्या मित्रांशी संपर्कात राहा. संधी आणि धोका यांचं मोजमाप केल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलू नका. शनी हा कठोर शिक्षक आहे, पण जर तुम्ही शिस्त, नियम, साधना आणि सत्यता यांना जीवनात स्थान दिलं तर तोच शनी तुम्हाला प्रगतीचा मार्ग पुढे दाखवू शकेल. ही वृषभ लग्नासाठी अतिशय चांगली संधी आहे. स्वतःला तापवून घेण्याची, सोन्यासारखं तपण्याची, समजून घेण्याची आणि पुढे जाण्याची. धन्यवाद. आपण पुढील व्हिडिओमध्ये मिथुन लग्न व मिथुन राशीकरता भेटूच. धन्यवाद.